हॉटेल किंवा रेस्टॉरंट पद्धतीची भाजी सगळ्यांना आवडते. या पद्धतीने पनीर बटर मसाला करताल तर नक्कीच तुम्हाला आवडेल, शिवाय हॉटेललाही जाण्याचं विसरून जाल. तर त्यासाठी इथे मी साधारण 15 ते 20 काजू आणि 12 ते 15 बदाम, मुठभर इतके इथे मी मगज बी घेतलेले आहे. आणि त्यासोबत इथे मी 4 सुक्या काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे. बेडगे मिरची सुद्धा तुम्ही घेऊ शकता. हे दोन्ही आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. आता झाकून ठेवूया साधारण 15 ते 20 मिनिटासाठी. त्यानंतर इथे मी 300 ग्राम पनीर घेतलेलं आहे. त्यामध्ये काही कट करून घेतलेलं आहे क्यूबमध्ये, आणि ज्याला व्यवस्थित कट करता येत नाही ते बाजूला काढून घेतलेले आहे. ते पुन्हा पुढे सांगेनच. त्यानंतर यावर आपल्याला पावडर मसाले टाकून घ्यायचा आहे. तर अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा बेडगे मिरची टाकून घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे, म्हणजे अगदी पाव चमचा इतकं. त्यानंतर अगदी पाव चमचा इतका गरम मसाला सुद्धा टाकून घेतलेला आहे. सगळं छान व्यवस्थित कोटिंग करून घेतलेलं आहे आणि एका कढईमध्ये साधारण 4 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. आता हे जे पनीर आहे आपल्याला हलकंसं कलर चेंज होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. पनीरला पावडर मसाले कोटिंग करून घेतल्यामुळे भाजी खात्या वेळेस पनीरची चव मस्त येते. हलकंसं साधारण एक 5 ते 6 मिनिटानंतर याचा रंग चेंज झालेला आहे. आता ताटामध्ये काढून घेऊया. आता शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. तर इथे मी साधारण 4 मध्यम आकाराचे कांदे उभ्या फोडी चिरून घेतलेला आहे, ते यामध्ये टाकून घेतलेला आहे. तर तेलामध्ये थोडेसे पावडर मसाले असल्यामुळे आपल्याला गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा आहे. मोठ्या गॅसवर आपल्याला परतवायचं नाही. हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर पनीर बटर मसाला म्हटलं की बटर आलंच. तर इथे मी 1 चमचा लोणी टाकून घेतलेली आहे. तुम्ही विकतचं बटर सुद्धा वापरू शकता. हलकंसं कांद्याचा रंग चेंज होऊ द्यायचा, अगदीच लाल करायचं नाही. तर या ठिकाणी कांद्याचा रंग सुद्धा हलकंसं चेंज झालेला आहे. यामध्ये टाकत आहे 3 मध्यम आकाराचे टोमॅटोचे अशा उभ्या फोडी चिरून घेतलेल्या, ते सुद्धा टाकून घ्यायचं. टोमॅटो घेतेवेळेस छान पिकलेले लाल टोमॅटो घ्यायचं, म्हणजे ग्रेव्हीला छान असा रंग येतो आणि लवकर नरम होतात. तर यासोबत आपल्याला सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे टोमॅटो पटकन असं नरम होते. त्यानंतर झाकण लावून याला छान पाणी सुटेपर्यंत आपल्याला वाफवून घ्यायचं आहे, म्हणजेच टोमॅटो हलकंसं नरम होईपर्यंत. त्यानंतर इथे मी साधारण 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंचाचं आल्याचे तुकडे आणि भिजून घेतलेलं बेडगे मिरची, त्यासोबत काजू, बदाम आणि मगज बी सुद्धा यामधलं पाणी काढून टाकून घेतलेलं आहे. कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच 1 हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे, फक्त चवीसाठी, आणि कमी तिखटाची घ्यायची. आता झाकण लावूया. सगळे जिन्नस छान असं वाफेपर्यंत आपल्याला छान कमी गॅसवर मस्त शिजवून घ्यायचं आहे. तर आता या ठिकाणी छान असं वाफल्या गेलेलं आहे. आता थोडंसं कोमट गरम असल्यावेळेस इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे वाटण्याचे जिन्नस टाकून घेतलेले आहे. बाजूला ठेवलेलं जे पनीर होतं ते यामध्ये टाकून पाणी न टाकता छान असं या पद्धतीने प्युरी तयार करून घेतलेली आहे. अगदी बारीक असं हे प्युरी तयार करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपलं छान असं ग्रेव्ही तयार झालेली आहे. कुठल्याही पनीर भाजीसाठी हे तुम्ही वापरू शकता. त्यानंतर इथे मी कढईमध्ये साधारण 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि 2 मोठे चमचे बटर इथे मी टाकून घेतलेलं आहे, किंवा लोणी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर खडे मसाल्यांमध्ये इथे मी 3 हिरव्या वेलच्या, दालचिनीचा तुकडा, 2 तमालपत्र आणि पावडर मसाल्यांमध्ये 1.5 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद आणि त्यासोबत अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड टाकून घेतलेली आहे. तर या ठिकाणी मसाले करपू द्यायचं नाही. हवं तर कढई जास्त गरम झालेली असेल तर तुम्ही गॅस बंद करू शकता. छान असं मसाले तेलामध्ये छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी या पद्धतीने परतून घेतल्यामुळे भाजीला रंग छान येतो. इथे मी ग्रेव्ही तेलामध्ये टाकून घेतलेली आहे. पावडर मसाले व्यवस्थित मिक्स करायचे आहे. गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाही, करपू द्यायचं नाही. आणि त्यासोबत 2 चमचे कसुरी मेथी, अर्धा चमचा इथे मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता 1-2 मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर वाटत असेल हे वाटण करपत आहे किंवा ग्रेव्हीला बूड लागत आहे, तर तुम्ही थोडंसं पाणी टाकून हे शिजवून घेऊ शकता. पण
ग्रेव्ही मात्र जास्त वेळेस परतून घ्यायची म्हणजे भाजीला छान चव येते। आता 1-2 मिनटं इथे मी परतून घेतल्यानंतर इथे तेल साईडला सुटलेलं आहे। आता यामध्ये साधारण 1 ग्लासभर इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे। सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। 1 मिनिटानंतर परतून घेतलेलं जे पनीर आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर गॅसचा फ्लेम कमी करून आपल्याला झाकण लावून छान असं 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी 5 मिनिटानंतर इथे साधारण अर्धा कप इतकं दुधावरची साय किंवा फ्रेश क्रीम यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आणखीन 1 अर्ध्या मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे। तयार झाली मस्त हॉटेल किंवा रेस्टॉरंट पद्धतीची पनीर बटर मसाला। एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया।